माझ्या जवळ आल्यानंतर मी त्या भक्ताला माझ्या रंगात रंगवून टाकत असतो. रंगी रंगे रे श्रीरंगी. देव काय ऐकत नाही. गवळण आपली हात आडवा लावून उभी आहे, उडवायचा नाही. देव काय ऐकत नाही. शेवटी तिने हात जोडले आणि ती म्हणायला लागली, काय करावे काय करावे काय करावे काय करावे या हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला. ती गोपिका म्हणायला लागली, अरे बाबा मी आजच नवा काढलेला आहे तो. आजच मी हा नवा काढिला आजच मी हा नवा काढिला आजच मी हा नवा काढिला आजच मी हा नवा काढिला. किती हौसेने किती हौसेने हे जायला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला. तरी पण भगवान परमात्मा काही उडवायला मागे सरेनार. मी उडवणार आणि तुला रंगवणार. तर तिने पुन्हा दुसरा उपाय केला. माझ्या सासूची भीती दाखवायला लागली. सासू माझी मला जात करेल, माझी सासू मला ओरडेल, नव्या सालू खराब करून आणला म्हणून मला जात करेल, सासूरवास करेल. नको रे बाबा ओढू. सासू विचारिला मजला सासू विचारिला मजला सासू विचारिला मजला सासू विचारिला मजला. का गेली स्वरास क्रीडेला. या गवळणीनं भगवंताला देश रागात समजून सांगायला सुरुवात केली. गेली ना दिन दिन ना दिन दिन ना गेली स्वरास क्रीडेला. राग बदलून बघू. तिने राग बदल.
माझा रंगाने विजला शालू माझा रंगाने विजला शालू माझा रंगाने. तरी पण देव काय ऐके ना, कारण देवाला काही कळे ना. देव म्हणलं नाही मी उडवल्याशिवाय राहणारच नाही. ती म्हणली आता नम्रतापूर्वक हात जोडून विनंती केल्याशिवाय जमणार नाही. मग तिने हात जोडले आणि देवाला आर्त भावाने म्हणायला लागले, आता किती छान शिवाला, आता किती छानची भाषा, आता किती छान शिवका, आता किती छानची भाषा. आता सदा सुहगणराज भैरवी शिवाय पर्याय नाही. हे तरी कळेल म्हणून तिने भैरवी गायला सुरुवात. आता किती चरणाचे बंकाला, वाजवा जरा बबलू दादा करता. आता किती, आता किती, आता किती कळली बाळाला ताई. आता किती आता किती छानशी भक्ताला, आता किती छानशी भक्ताला. केशव नाम्याचा, केशव नाम्याचा, केशव नाम्याचा दातारा, शालू माझा